परमपूज्य भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा दिनांक 27 ऑगस्ट 2024 मंगळवार रोजी भव्य मिरवणूक व मूर्ती प्रतिष्ठापना, तसेच दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी पूज्य भंते व माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री नाशिक जिल्हा नामदार दादाजी भुसे यांच्या शुभ हस्ते लोकार्पण सोहळा होणार आहे। याबाबत मालेगाव येथील सर्वपक्षीय तसेच सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांनी पत्रकार परिषद घेत कार्यक्रमासंदर्भात सविस्तर माहिती दिली। यावेळी भारत जगताप, रमेश निकम, दिलीप शेजवळ, भारत म्हसदे, विकास केदारे, बिपिन पटाई, पवनभाऊ जाधव, किरण मोरे, लखन सोनार, सनी खरे, विनोदभाऊ जाधव, सुनीलजी शिंदे, विकास अहिरे, शरद गोढरे, आकाश सुरवाडे, सुदेश वाघ, पप्पू बोरसे, अमोल मोरे, राकेश मोरे, सम्राट पगारे, अमोल मोरे, कपिल गरुड, किरण पगारे आदी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती स्मारक अनावरण सोहळा, त्यानिमित्त राकेश अण्णा मोरे यांच्यातर्फे 10 डीजे वादकांचा रोड शो, श्रव्य मिरवणूक मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार गिरणापूल ते भीम स्मारक एकात्मता चौक मालेगाव येथे होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर सुशोभीकरण व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले संग्रहालय व महिला अभ्यासिका तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक मालेगाव निमित्त रिपब्लिकन सेना मालेगाव यांच्यातर्फे 10,000 बिसलरी पाणी बॉटल व फरसाण वाटप दिनांक 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता मोसम पूल मालेगाव येथे होणार आहे। परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीचे व पुतळ्याचे उद्या मालेगाव शहरात आगमन होत आहे। आज सकाळीच माननीय श्री विक्रमजी देशमाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी SP ऑफिसला मीटिंग घेतली आणि तिथं सर्व पुतळ्याचे जो काही मार्ग आहे कार्यक्रमाचा भव्य मिरवणुकीचा त्या मार्गाची संपूर्ण माहिती घेतली। या माहितीमध्ये त्यांनी सर्व नियोजनाचा आढावा घेतला आणि आता संध्याकाळी 7:30 वाजता ते मार्गाची संपूर्ण प्रत्यक्षात पाहणी करणार आहे। यावेळी माननीय श्री अनिकेत भारती साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव, श्री तेगबीर सिंग संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक शहर विभाग, श्री सूरज गुंजाळ सहाय्यक पोलीस अधीक्षक कॅम्प विभाग, श्री राजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक छावणी आदी या सर्व गोष्टींची माहिती इत्थंभूत घेतलेली आहे। दिनांक 27/8/2024 रोजी मंगळवारी भव्य अशी मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराजांचं जे गिरणापूरवरील आहे तिथून तर आपल्या प्रवेशद्वार त्या ठिकाणापासून तर आपल्या एकात्मता चौकापर्यंत नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी ही भव्य अशी मिरवणूक निघणार आहे। आणि या भव्य अशा मिरवणुकीच्या वेळेस अनेक प्रकारच्या संघटनांनी विविध नियोजन आपापल्या हातामध्ये घेतलेलं आहे। जसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया त्यातर्फे लाडू वाटपचा कार्यक्रम आहे। त्यानंतर अमोलजी मोरे यांनी 10 डीजेंची व्यवस्था केलेली आहे। त्यानंतर रिपब्लिकन सेनेकडून राकेश मोरे यांनी 10 डीजेंची व्यवस्था केलेली आहे आणि रिपब्लिकन सेनेकडून 1000 चिवड्याचे पाकिट आणि 10,000 पाणी बॉटल वाटप याचं नियोजन त्यांनी केलेलं आहे। आणि त्या मार्गावरून तिथून 27 तारखेला पुतळ्याचं भव्य अशी मिरवणूक निघणार आहे सकाळी 11 वाजता आणि 3 वाजता ती आपल्या एकात्मता चौकामध्ये मिरवणूक विसर्जित होणार आहे। त्यानंतर पूर्णाकृती पुतळा जो आहे त्याची स्थापना तिथे करण्यात येणार आहे। आणि तदनंतर जो काही 27 तारीख मंगळवारी हा कार्यक्रम दिलेला आहे, त्यानंतर 29 तारखेच्यासाठी जे सभामंडप आणि भोजन व्यवस्था केलेली आहे त्या जागेचे नियोजन बघण्यासाठी तिथे सर्व माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे साहेब हे कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच मिरवणुकीत सुरुवातीपासूनच असतील आणि तिथून त्यानंतर ते त्यांच्यासोबत तिथे त्या कार्यक्रमाची पाहणीचा जो काही कार्यक्रम आहे ते केलेला आहे। 27 तारखेला दुपारी 3 नंतर सर्व भदंत जे संपूर्ण भारतातून आलेले आहेत त्यांच्या हस्ते मूर्तीचे जे आहे तिथे स्थानबद्ध केली जाणार आहे। पुढील माहिती मी भारतजी म्हसदे साहेब माजी जिल्हाध्यक्ष यांना विनंती करतो, वंचित बहुजन आघाडी की त्यांनी जिल्हाध्यक्ष भारतजी म्हसदे साहेब यांनी आपल्याला
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो 29/8/2024 रोजी जो पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा घातलेला आहे, त्याची बऱ्यापैकी माहिती आपल्याला दिलेली आहे. 29 तारखेला हा मुख्यतः कार्यक्रम आहे. 29 तारखेला करण्याचं कारण असं की त्या दिवशी बाबासाहेबांनी ड्राफ्टिंग कमिटीचं अध्यक्षपद भूषवलं होतं आणि त्यांना कायदेमंत्री म्हणून 29 ऑगस्टला त्यांची निवड करण्यात आली होती. त्याचं औचित्य साधून 29/8/2024 रोजी त्यांचा अनेक वर्षापासून या मालेगावकरांची, समस्त मालेगावकरांची जी इच्छा होती की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुंदर असं स्मारक या मालेगाव शहरामध्ये निर्माण व्हावं, ती इच्छा आदरणीय पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या विशेष प्रयत्नातून पूर्णत्वास नेत आहे. आणि हा भव्य दिव्य सोहळा मालेगाव नगरीमध्ये येत्या 29 तारखेला पार पडत आहे. या सोहळ्याची सर्व बाजूने मोठी जय्यत तयारी झालेली आहे. गावाच्या मोठ्या प्रमाणात सुशोभीकरण देखील होत आहे. त्याचसोबत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याही पुतळ्याचं जे सुशोभीकरण झालेलं आहे त्याचे उद्घाटन त्या दिवशी होणार आहे. तसंच सावित्रीबाई फुले यांचं अभ्यासिका याचे उद्घाटन त्या दिवशी होणार आहे. त्यासाठी फुले शाहू आंबेडकरचा जो महाराष्ट्र म्हणतो त्याचं खरं स्वरूप आपल्याला मालेगाव नगरीमध्ये दिनांक 29 तारखेला आम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याची सुरुवातीला जगताप साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं साधारणतः 5च्या आसपास त्याचं उद्घाटन होईल. 5:30च्या आसपास सावित्रीबाई फुले यांच्या अभिषेकाचं उद्घाटन होईल आणि दोघं जयंतीचे प्रमुख म्हणजे शिवजयंती आणि महात्मा फुले जयंतीचे प्रमुख एकत्र येऊन त्याच मोठ्या रॅलीच्या स्वरूपात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं साधारणतः 6 वाजता त्याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी पूज्य भंते प्राध्यापक हेमोधम्मो यांच्या अखिल भारतीय भिक्षू संघाचे जे प्रशिक्षक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या आधिपत्याखाली पूजनीय भिक्षू संघ आपल्या मालेगाव नगरीमध्ये येत आहे. त्याच्यामध्ये भारतातील म्हणजे उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, औरंगाबाद असेल, भारतातील अनेक राज्यातून पूजनीय भंते आपल्या मालेगाव नगरीमध्ये त्या दिवशी येत आहेत आणि त्यांच्या आधिपत्याखाली साधारणतः 1:30 ते 5 वाजेच्या पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्थापनेच्या वेळेस भिक्षू संघ तिथे उपस्थित राहील. तर त्यांचं स्वागत आदरणीय मंत्री महोदय करतील. तसेच मंत्री महोदयांचं देखील नागरी सत्कार करण्याचं त्या दिवशी सर्व बांधवांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे. तो देखील कार्यक्रम सर्व बांधवांच्या वतीने जे सभा मंडप आहे त्या जागेवर तो पार पडणार आहे. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम होईल. 6 वाजता लोकार्पण सोहळा झाल्यानंतर कॉलेज ग्राउंड पोलीस कवायत मैदान या ठिकाणी पूज्य भंतेजी व जे मान्यवर त्या कार्यक्रमाला लागतील, विशेषतः पालकमंत्री दादाजी भुसे आणि काही विशिष्ट मान्यवर यांचं तिथं मनोगत व्यक्त केलं जाईल आणि उपस्थित जनतेकडून या कार्याचे जे विशेष शिल्पकार आहेत ज्यांनी खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयत्नातून हा 29 तारखेचा कार्यक्रम घडत आहेत असे पालकमंत्री दादाजी भुसे यांचे देखील जाहीर आभार व अभिनंदन मानण्यात येणार आहे. असा एक भव्य दिव्य कार्यक्रम आपल्या मालेगाव नगरीमध्ये पार पडत आहे. तरी मालेगाव नगरीतील तमाम जनतेला आम्ही आव्हान करतो की त्या दिवशी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महाराष्ट्राचे कुलदैव छत्रपती शिवाजी महाराज व सावित्री माता फुले या तिघांचा त्रिवेणी विचारांचा संगम या मालेगाव नगरीमध्ये होत आहे. तरी आपण आपले सर्व जे कामं असतील ते बाजूला सारून आपल्या परिवारासह मोठ्या संख्येने या कार्यक्रमामध्ये सामील व्हावं आणि हा ऐतिहासिक कार्यक्रम आपल्या मालेगाव नगरीमध्ये घडून आणावा, जेणेकरून मालेगावमध्ये एकीचा आणि विचारांचा एक मोठा संदेश या महाराष्ट्राला आणि पर्यायाने देशाला आपल्याला पोहोचवता येईल. आणि या तिन्ही स्मारकामुळे मालेगावच्या सुंदरतेमध्ये अतिशय मोठी भर पडलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे तिघ स्मारक मालेगावची एक नवीन ओळख तयार करतील असा आम्हाला पूर्णतः विश्वास आहे. धन्यवाद. समाजाच्या बांधवांना विनंती आहे की एक विषय आपला राहून गेला होता. राकेश मोरे आणि अमोल मोरे या दोघं बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यावेळेस पुतळा पूर्णकृती पुतळा या ठिकाणी येणार आहे त्यावेळेस 10 डीजे घेऊन ते मिरवणूक करून वाजत गाजत तो पुतळा या ठिकाणी बसवण्यासाठी 10 डीजेंचा ते वापर आणणार आहे स्वतःच्या खर्चाने, स्वतःच्या पैशाने. त्यामुळे सगळ्या समाजाच्या वतीने, सर्व इथे जमलेल्या बांधवांच्या वतीने त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांचं हे मोठं योगदान आहे, ते योगदान कोणीच विसरणार नाही. एवढंच बोलतो, 2 शब्द संपवतो.